म्हणजे ही गाडी खूप अशी कम्फर्टेबल आहे. या बाईकवर एकदम लॉंग रूट्स वगैरे कुठे जाऊ शकतो. पळायला पण एकदम भारी बाईक आहे. पण जर सिटिंग पोझिशन पाहिजे असेल एकदम सगळी अग्रेसिव्ह आली तर मग ती R15 आणि ही बाईक आहे ना त्या बाईकपेक्षा उंच आहे. तिचे सस्पेन्शन वगैरे एकदम भारी. हां ही बाईक काल आहे ना आम्ही तिकडे शॉपिंगसाठी गेलो होतो. तर रस्त्याने असा एक रस्ता होता एकदम भारी असं ग्राउंड टाईप होतं. तर मी असंच म्हटलो की तिथं आपल्याला ड्रिफ्ट वगैरे मारायला कारमध्ये एकदम भारी ड्रिफ्ट मारता येईल. रस्ता भारी होता. तर मग तेव्हा डोक्यात आलं म्हणतं अरे आपल्या नाशिकमध्ये गो कार्टिंग आहे. तिथून आम्ही भरपूरदा म्हणजे बघितलेलं आहे ते 10-12 वेळा तिथे बघितलेलं आहे. तिथे समोरून गेलेलो आहे. भरपूर वेळा ठरवलं आहे की आपण जाऊ गो कार्टिंग वगैरे मस्त ड्रिफ्ट वगैरे मारू. पण असं म्हणजे प्लॅनच बनला नाही कधी. हां मग काल प्लॅन झाला की चला म्हणे उद्याच जाऊ. ॲक्च्युली नाशिकमध्ये 2 ठिकाणी गो कार्टिंग आहे. सो हे ते पहिलं ठिकाण आहे जिथे आम्ही गेलो होतो. आणि या ब्लॉगमध्ये दुसरं ठिकाण पण आहे. ते ब्लॉगच्या एंडला दाखवेल मी. हे ठिकाण एक्झॅक्टली सुलाच्या अपोजिट साईडला आहे. शिटकवलं गेलं स्क्रू आहे त्याला. हां स्क्रू आहे घालून ॲडजस्टमेंट त्याला नाही जागा आहे ना. जागा आहे ना. हां मागवले मी इथे. $270 मीटरचा लॅप आहे. 29.86 सेकंडमध्ये कवर केलेला आहे. मौसम भारी का रे आज. मंडे असल्यामुळे काही गर्दी पण नाही. सो मजा येणार आहे आज. हा QR कोड प्रत्येकाला पर्सनली स्कॅन करून त्याच्यावर एक फॉर्म येतो. तो प्रत्येकाला भरावा लागतो आणि मग पे करून आपण ट्रॅकवर जाऊ शकतो. त्यांच्याकडे त्यांचे हेल्मेट असतात. बट मला व्हिडिओज वगैरे काढायचे होते. सो माझ्या हेल्मेटला मी GoPro लावलेलं होतं. सो मी माझंच हेल्मेट घेऊन गेलेलो. म्हणजे आपण आपलं हेल्मेट तिथे यूज करू शकतो असं काही नाही. बट त्यांच्याकडे हेल्मेट असतं. असं नाही की आपण घेऊनच गेलं पाहिजे असं. हे लागलं ना बरोबर. एन्जॉय जास्त थोडं रिक्लाइन पाहिजे होतं ना. हां थोडं हेल्मेट टच होतं ना मागे. हां बघा पुढे तुमच्या राईट साईडला एक्सिलेटर, लेफ्ट साईडला ब्रेक, दोन्ही सोबत यूज करायचे. हां तुमच्या लेफ्ट पॅनलवर ना ग्रीन वाल बटन आहे बघा. ते रिव्हर्सचं बटन आहे पलीकडे साईडला हातापाशी. रिव्हर्ससाठी त्याला मागे करायचं, एक्सिलेटर द्यायचं, कार्ट रिव्हर्स आहे. मागं म्हणजे मागे प्रेस केलं, एक्सिलेटर दिलं तर रिव्हर्स आहे. ओके. फॉरवर्डसाठी आहे पुढे ठेवायचं, एक्सिलेटर द्यायचं, कार्ट पुढे जाईल. डॅश नाही करायची. कारला कार किंवा बाजूच्या टायर 2 डॅश चालतील. तिसऱ्यांदा डिस्क्वालिफाय. ट्रॅकवर थांबायचं नाही, मोबाईल यूज नाही करायचा. सेफली सेंटर पकडून कार चालवायची. पहिला एकदम हळूहळू घेऊ मग
बघू. सीट बेल्ट दोन्ही सोडू शकतो लावा. दोन्ही? दोन्ही सोडू शकतो. पटकन म्हणा सोडू. हा? हा येतो ना. हा निघा तुम्ही लोक. ब्रेक सोडून चालवायच्या नाही. एक्सेलरेटर द्या. वाव. अरे चाला जोरात. अरे टेस्टिंग करतात काय तू? ॲक्च्युली या कार्डचे जे स्टिअरिंग व्हील आहे ते खूप हार्ड असतात. म्हणजे ते राईट टर्न आपल्याला म्हणजे थोडं सॉफ्टली ते टर्न होतं, त्याच्यापुढे खूप ताकद लावावी लागते. ते स्टार्टिंगला 1-2 लॅप आपल्याला समजत नाही, बट 2-3 लॅप झाल्यानंतर मग ते आयडिया येते. सो नंतर मग खूप मजा येते. One. हँडल खूप हेवी यार. म्हणजे नॉर्मल एका हाताने गाडी चालवायची सवय, बट हे हँडल खूपच जास्त आहे. पण मजा येते, हेवीच पाहिजे. राजूची गाडीला जोरात पळते पण. What will happen over the course of the next 66 laps is the Spanish Grand Prix in 2022. It's lights out and away we go, and it's a fairly even start. Charles Leclerc and Max Verstappen, but Verstappen is now coming back, and Leclerc who moves over to cut him off. Carlos Sainz has already been passed by George Russell. Sergio Perez on the inside, down into turn 1. Charles Leclerc has the lead from Verstappen. George Russell gets tagged, but manages to stay on the track. Sergio Perez just clipping his rear tyres, and there's Lewis Hamilton on the inside, battling away with Carlos Sainz. Does the inside work out well for the Mercedes as we head down towards turn 4? No, Sainz is ahead there of Hamilton, and now coming round the outside and making contact is Kevin Magnussen, and Magnussen goes off to the gravel. उतर गई उसकी शायद. मजा आली, मजा आली. राजूला जोरात गाडी पळवत होता. अरे प्राजू, तुझी गाडी नवीन होती माहिती का?
त्यामुळे पळत तुझी होती. दे बरं आता. हा ही मी घेतो. सो जसं की मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की आम्ही 2 ठिकाणी गो कार्टिंगसाठी गेलेलो. हे पहिलं ठिकाण होतं आणि दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही निघालो तेव्हा सनसेटचा टायमिंग झालेला होता आणि सनसेटच्या टायमिंगला बॅकवॉटर्सच्या एवढं जवळ असताना तिथे न जाणं म्हणजे सनसेट मिस केल्यासारखं आहे. एकदम भारी. सो आम्ही बॅकवॉटर्सला गेलो सनसेट बघण्यासाठी. बट आम्ही जेव्हा बॅकवॉटर्सला पोचलो सन ॲक्च्युली सेट होऊन गेलेला होता. सो आम्ही तिथे 10-15 मिनटं थांबलो आणि मग सेकंड ठिकाणी गेलो जिथे आम्हाला परत दुसऱ्या ठिकाणी गो कार्टिंग करायचं होतं. आम्ही त्या ठिकाणी गेलो. आम्ही दुसऱ्या ठिकाणी गो कार्टिंगसाठी पोहोचलो तेव्हा तिथे वातावरण एकदम गुलाबी झालेलं होतं आणि हे ठिकाण जे पहिलं ठिकाण होतं ना सुलाच्या एक्झॅक्ट समोर तिथून 2 किलोमीटर पुढे आहे. म्हणजे जवळच, एवढं काय लांब नाही. पहिले ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो ना तिथे इलेक्ट्रिक कार्स होते आणि या ठिकाणी पेट्रोल का डिझेलवाले कार्स होते. सो यांना आवाज वगैरे होता. सो मला ते बेटर वाटलं थोडं. आणि बट पहिला जो ट्रॅक होता ना तो चॅलेंजिंग होता. तिथे टर्न्स वगैरे खूप होते आणि तो ट्रॅक थोडा छोटा होता. त्यामुळे तिथे मजा तर आली. बट या ठिकाणी टर्न्सला ओव्हरटेक करायला खूप मस्त जागा होती. सो रेस वगैरे लावायला हा ट्रॅक पण खूप मस्त होता. सो दोन्ही ठिकाणं जर कम्पेअर केले तर त्यांच्या क्वालिटीजमध्ये बेस्ट होती.